करत नाहीये। नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली। आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। आता आयुक्त साहेबांनाच बोलवा इकडे इथे समोर या। तुम्ही समोर असा आदेश करू नका। आदेश काय आम्ही बैठक चालू आहे प्रशासनाची, त्यामुळे कृपया दंगा करू नका। कुठे दंगा करता? आम्ही शांततेने बसलो। आवाज आला साहेब 3 वाजता व्यवस्थित बोला। हिरवडे साहेब पावणे 3 वाजता बसल्यात, 3:30 ला बैठक चालू आहे। काय करायचं सांगा। पालघर जिल्हा साहेब इथं बघा पलीकडे बैठक चालू आहे। साहेब पावणे 3 वाजल्यापासून बसल्यात, 3:30 ला बैठक चालू झाली। आढावा बैठक ऐकून घ्या। वेळ साहेब ऐकून घ्यायला बसला तिकडे। वेळ दिलाय का तुम्हाला? हा सोमवारचा दिवस हा खरोतर कार्यालयीन गडबडीचा विषय असतो, लक्षात घ्या या ठिकाणी। साहेब फक्त 5 मिनिटं बोलू नका। अचानक तुम्ही आलाय असं भेटीला धरणं ही बरोबर नाही। साहेब तुम्ही आमदारांना कसा वेळ दिला? आणि तिकडे सर्व दर्जे पण तुमच्यासाठी एक मिनिट आता साहेब तुमच्या माहिती जोशी मॅडम आला इकडे। जोशी मॅडम आल्या। जोशी मॅडम अतिरिक्त आयुक्तांना भेटा। अतिरिक्त आयुक्त साहेब आले का? ते पाठीमागे गॅलरीने गेले। तुम्ही बघा साहेब ऐका, आम्ही आमच्या मीटिंगच्या दरवाजापाशी कृपया हे करू नका। आम्ही कोण आहे तो साहेब? आम्ही कोण आहे? आम्ही कोण आहे? तुम्ही जर बैठक आहे कृपया त्याच्यामध्ये अडथळा आणू नका। तुम्ही कृपया दंगा करू नका। प्रशासनाच्या कामामध्ये अडथळा निर्माण करू नका। आता 1 मिनिट ऐकतील। आम्हाला बोलले मध्ये गेलेले, आम्ही इकडे 2:45 वाजता इकडे आले। बघा थोडा कॅमेरा चेक साहेब ऐका, तुम्ही कॅमेरा चेक करा। ऐका ना फक्त 1-2 मिनिट। आम्ही इकडे आलो, बसलो, आम्हाला सांगितलं साहेब येतात तुम्ही बसा। आम्ही अर्धा तास बसले, बरोबर आहे। बसल्यानंतर आम्ही सांगितलं तर काय झालं, तिकडून मॅडम आले। मॅडमने सांगितलं आयुक्त साहेबांनी बोलले की आम्ही भेट देणार नाही। हिरवाडे साहेब तिकडे बसलेले आहेत, तुम्ही तिकडे जा। आम्ही सांगितलं तर हिरवाडे साहेबांना इकडे बोलवा, आम्हाला काय फरक पडतो? हे बघा, फरक तुम्हाला पडत नसेल हो, तुम्हाला हिरवडे साहेब चर्चेला अवेलेबल आहेत, इथंच केबिन आहे, तुम्ही यायला पाहिजे होतं। मला इथंच पाहिजे म्हटलं, असं तुमच्या हट्टाप्रमाणे कोणी जाणार नाही। ऐकून घ्या, तुम्ही वेळ घेऊन आलाय का? साहेबांना सुद्धा अनेक कामं असतात, लक्षात घ्या। आज सोमवारचा दिवस साहेब तुम्ही म्हणतात ना एकदम परफेक्ट बोलले। ज्या दिवशी इकडे मंडप दाखल होते, पोलीस प्रशासन इकडे हजर होतं, त्यावेळेला तुम्ही काय सांगितलं? तुम्ही सहाय्यक आयुक्ताला आणि मंडप काढायला लावला, तुम्ही मंडप तोडणार म्हणून धमक्या दिल्या। साहेब बाकीचा अनधिकृत बांधकाम तुम्हाला कधीच दिसणार नाही। तुम्ही दुसऱ्यांना कार्यकाळ झाले साहेब, इकडनं ठाण्याला गेले, ठाण्यावरून इकडे आले, आणि आता तुम्ही सांगा साहेब हा जो प्रश्न आहे सर्वधर्मीय स्मशानभूमीचा कधीपासून आहे साहेब? 2013 पासून आहे। साहेब ऐका, चर्चा करण्यासाठी आम्ही आलेलो, पण साहेब कुठे वेळ दिलाय? चर्चेला तयारच आहे, लक्षात घ्या। प्रशासन काय नाही म्हणत नाही, पण ही भाषा आंदोलन करण्याची पद्धत नाही, लक्षात घ्या। तुम्ही ते कोण प्रतिनिधी असतील या, आम्ही जरूर चर्चेला तयार आहोत, पण अशा पद्धतीने भेटीला धरणं हे चुकीचं आहे। आणि कृपया मीटिंग मध्ये भेटीला धरणं चांगलं आहे का? आम्ही भेटीला कोणालाही आज सुद्धा मध्ये उभे आहेत, तुम्हाला मी 5 मिनिटं मागतो। आम्ही कुणालाही बसलो इकडे, मला सांगितलं बसा। अर्धा तास झाला, ठीक आहे, अर्धा तास झाला साहेब मीटिंग मध्ये। साहेबांची मीटिंग संपली, एक आमदार आतमध्ये होता, तुम्ही त्या आमदाराच्या प्रेशर मध्ये मला भेटीन नाही म्हणजे बसलं। मी काय सांगितलं, साहेब भेट नसेल देत ना, मला रजिस्टर आणा, रजिस्टरवर मी साईन करून जातो। तुमचं रजिस्टर नाही, रजिस्टर आलं अर्धा तासानंतर, आणि सगळं रेकॉर्डिंग आहे। अर्धा तास ऐक ना, 2023चं रजिस्टर आणून दिलं, म्हटलं तुम्ही नाही देत ना मीटिंग, ठीक आहे आम्ही जातो, बरोबर। तुम्ही रजिस्टर आणायला अर्धा तास लागला। नंतर आमच्या समोर एक आमदार निघाला, तुम्ही म्हणता आढावा बैठक आहे, अर्धा तास आमदाराला ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलंय ते अर्धा तास आतमध्ये बसले, आम्हाला 5 मिनिटं दिली नाही। की जे डेलिगेशन खालचं आलेलं आहे की बाबा त्याच्यासाठी तुम्ही काय करा। मी माननीय ऍडिशनल साहेबांशी बोललो, मला ऍडिशनल साहेबांनी म्हणाले की मी आज रजेवर आहे, तुम्ही जाऊन भेटा। मी इकडे काय सांगितलं, माझं काय म्हणणं नाही,
साहेब तुमच्यासाठी पण निरोप ऐका ना, ऐका ना, साहेब तुमच्यासाठी पण निरोप पाठवला. घेऊन आला असता काही प्रॉब्लेम त्यापेक्षा नाही म्हणणार नाही त्याच्यामध्ये. तुम्ही अचानक आला. सर मी इकडे 1 तास बसलाय, 1 तास तुमच्या हातात जोडले, हात जोडले. पण ते माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावं. मला सांगा, खाली लोक 6 जण अहो आम्हाला साहेब खाली उपोषणाला लोक बसले, अहो. मग तुमच्याकडनं वेळ घेऊन येणार का? एक लक्षात घ्या, त्या उपोषण करणाऱ्या लोकांना आम्ही चर्चेला बोलवलेलं आहे. अरे पण कधी? ते आले तर आम्ही- कधी? ते आले पाहिजेत साहेब, ना चर्चेला. काही साहेब, संपूर्ण ऐका ना. meeting चालू आहे. साहेब. पोलीस विभागाला आम्ही तशा सूचना अरे आमचं काय म्हणणं नाही. साहेब, ऐका ना. आमचं काय म्हणणं नाही, आम्हाला जेलमध्ये टाका, काय म्हणणं नाही. साहेब ऐका तुम्ही लक्ष देऊ नका याचा अर्थ स्पष्ट असाच होतोय. जर प्रशासन आपल्याला द्यायचं नाही. म्हणतोय की बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की या आंदोलनाकडे लक्ष देऊ नका, हे आंदोलन असंच बरखास्त होणार आहे. आम्हाला ते बसून सांगतील, आम्ही त्यांना सांगू, ते आम्हाला सांगतील. तुम्ही अर्धा तास बसून नंतर तुम्ही सांगता का आम्ही भेट देणार नाही, हा कुठला कायदा आहे? मग परत रजिस्टर आणणार बोले आणा, आम्ही नोंद करू. रजिस्टर नाही आणलं त्यांनी, आणला ते तो अर्ध्या तासानंतर आणल्यानंतर सांगतात ते 2023 आहे. ते बोलला, मग आम्हाला सांगता आम्ही हिरवाडेला साहेबांना बोलतो. आम्ही बोलू आम्ही ते पण बसून करतो. आम्ही कुठे इकडे त्यांचे जे शब्दरचना आहेत दंगा करायला आले, आम्ही दंगा करायला आले ते अशी खाली हात नाही आले, आमच्या हिशोबी आलेच ते आम्ही. पण आम्ही तुम्हाला भेटायला आला, आमचं शिष्टमंडळ भेटायला आला. हा सर्वांचा कार्यक्रम आहे. मुस्लिम धर्म आहे, हिंदू आहे, ख्रिश्चन आहे, ईसाई आहे. तुम्ही यार काहीतरी बोलतील का तुम्ही इथे दंगा करायला आलेत? म्हणजे तुम्ही काम तुमचं करतील. 5 मिनिटं मागितलेत तुमचे, 1-2 मिनिटं 5 मिनिटं तरी तुम्ही. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।